हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपला जो टॉपिक आहे अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डे 3 मध्ये, तो खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि इट इज रिअली द बेसिक्स ऑफ टाउन प्लॅनिंग. सो द टॉपिक इज व्हॉट इज ईएलयू अँड हाऊ टू रीड इट. सो ईएलयू म्हणजे काय? सो एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. हे एक्झॅक्टली काय असतं? नावावरनं आपल्याला दिसतं एक्झिस्टिंग लँड यूज. त्या स्पेसिफिक लँडचं सध्याच्या स्थितीत, म्हणजे जेव्हा मॅप प्रिपेअर होते तेव्हा त्या लँडचं काय उपयोग आहे, तो जो मॅप आपण रेडी करतो त्याला म्हणतात एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. The map which shows the use to which the land is specified area at the time of preparing the map is known as the existing land use map. हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. जेव्हा आपण डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो तेव्हा सगळ्यात बेसिक स्टेप इज बेस मॅप बनवणं. त्याच्यानंतर ईएलयू बनवणं, दॅट इज एक्झिस्टिंग लँड यूज मॅप बनवणं, आणि देन पीएलयू. म्हणजे आपण अनलेस अँड अंटिल प्रपोजल कधी देऊ नाही शकत जोपर्यंत आपण सध्याच्या स्थितीत काय कंडिशन आहे आणि सध्या किती गोष्टीचं लॅक आहे ते माहिती नसेल तर आपण पीएलयू प्रपोजल्स देऊ नाही शकणार. So ELU is existing land use. So these are the some land use maps. म्हणजे जिथे तुम्ही राहत असाल तिथला तुम्ही एक मॅप डाउनलोड करा आणि आज तो हमखास बघा. व्हॉट आर द बेसिक कंपोनेंट्स ऑफ ईएलयू. म्हणजे कोणत्याही ईएलयू, एक नॉर्मली तुम्ही तुमच्या गावाचा जेव्हा ईएलयू डाउनलोड कराल तर त्याच्यात अशा बेसिक कंपोनेंट्स आहेत की दॅट्स फॉर शुअर तुम्हाला तुमच्या मॅप मध्ये पण मिळतील. दॅट इज रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, ऍग्रिकल्चर, रिक्रिएशनल, पब्लिक स्पेसेस, ट्रान्सपोर्टेशन, डिफेन्स एरिया. मोस्ट प्रोबेबली ह्या ज्या गोष्टी आहेत ऑलमोस्ट सगळ्या गावात तुम्हाला हे लिजंड्स हमखास मिळतील. बट देअर आर द फ्यू गोष्टी जिथे डिफेन्स एरिया पण आहे, सी म्हणजे कोस्टल लागून आहे. जसं तुम्ही मुंबईला बघाल तर एअरपोर्ट आहे, कोस्टल एरिया लागून आहे. सो देर आर द डिफरंट मोर कंपोनेंट्स. If the as the place changes, as the area changes, as the urban area changes, ते कंपोनेंट्स बदलतात. बट दीज आर द बेसिक कंपोनेंट्स जे तुम्हाला प्रत्येक गावाला ऑलमोस्ट बघायला मिळतील. सो सध्या आपण बघूया की हा एक हाऊ टू रीड इट, म्हणजे कसं आपण ईएलयू वाचू शकतो. सो हा एक ईएलयू मॅप आहे. ईएलयू आणि पीएलयू नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला पीएलयू कसा वाचायचा आणि ईएलयू आणि पीएलयू मध्ये कसा डिफरन्स बघता बघता लक्षात येईल हे तुम्हाला मी सांगणार आहे. सो सध्याच्या स्टेट मध्ये हाऊ टू रीड इट, जिथे जिथे कलर कोडिंग आहे बघा, सगळ्यांना वेगवेगळे कलर कोडिंग दिलेले आहेत. बाजूला लिजंड दिलेलं असतं, त्याच्यात सुद्धा कलर कोडिंग दिलेले असतात. इथे जे आहे येल्लो, येल्लो इज फॉर रेसिडेन्शियल. इथे बघा जेवढेही येल्लो आहेत दिस इज रेसिडेन्शियल युनिट. दिस ऑरेंज शेड इज मिक्स्ड लँड यूज. मोस्ट ऑफ द ठिकाणी पेल येल्लो पण देतात याला. सो दॅट इज द मिक्स लँड यूज. इथे पेल येल्लो इज फॉर द स्लम. हा पुण्याचा ईएलयू आहे. तो पेल येल्लो इज स्लम आणि जो डार्क येल्लो डार्क ऑरेंजिश आहे दॅट इज द मिक्स लँड यूज. इंडस्ट्रियल साठी पर्पल कलर मोस्टली यूज केला जातो. दिस इज ग्रीन, दॅट इज रिक्रिएशनल एरिया. वॉटर बॉडीज, इथे पब्लिक युटिलिटी आहे बघा, एक लाईट ब्राऊन क्रीम शेड मध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, इथे एका ग्रे शेड मध्ये इथे तुम्हाला ट्रान्सपोर्ट दिसतंय. कमर्शियल एरिया, वॅकंट लँडला व्हाईट कलर असतं. सो अशा प्रकारे आपण ईएलयू वाचू शकतो. आता ईएलयू का इम्पॉर्टंट आहे? कारण की जेव्हा मला प्रपोजल्स द्यायचे, मला डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा आहे, बिफोर दॅट आय जस्ट नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द बेसिक सिच्युएशन ऑफ राईट नाव, व्हॉट इज द बेसिक सिच्युएशन ऑफ द सिटी. या कलर कोडिंग मुळे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया की पीएलयू आणि ईएलयू चं रिलेशन काय आहे
आणि त्याचा वापर कसा, ELU चं अनालिसिस कसं करतात आणि त्यानुसार PLU कसं बनवतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या फ्रेंड्सशी शेअर करा. या सगळ्या जेवढेही लेक्चर्स आहेत त्याची PPT, त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा मिळेल आणि एज्युफेस्ट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तुम्ही तिथनं ते डाउनलोड करू शकता. सो अजूनही अशा प्रकारच्या काही इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या लक्षात येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला लिहा. फॉर शुअर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. थँक्यू. थँक्स अ लॉट.